काँग्रेसचे नेते आज मसाजो गावामध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी आज मसाजो गावामधून सद्भावना रॅली काढणार आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन या रॅलीमध्ये सहभागी होतील। रॅलीचा पहिला मुक्काम नेकनूरमध्ये असेल। सद्भावना रॅलीमध्ये प्रदेशाध्यक्षांसह पदाधिकारी कार्यकर्ते हे चालत सहभागी होणार आहेत। दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। आज सद्भावना यात्रा जी आहे ती काँग्रेस काढणार आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सर आपल्या सोबत आहेत। सर खरं तर काँग्रेसला असं का वाटलं की आपण सद्भावना रॅली काढली पाहिजे आणि ती देखील बीडमधनं? दुर्दैवाने आज सर्वाधिक दुही किंवा हॉटस्पॉट हा बीड झालेला आहे। त्यामुळे बीड जरूर हॉटस्पॉट असेल, परंतु महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये असं चित्र आता निर्माण होऊ पाहत आहे। आणि या द्वेषातून मत्सरातून जो पॉलिटिकल भ्रष्टाचार आहे त्यातून एक हत्या पण इथे झालेली आहे। जाती जातीमध्ये दुभांगलेला समाजही दुर्दैवाने या ठिकाणी आपल्याला अधिक प्रमाणामध्ये बघायला मिळतो आहे। ही संतांची पण भूमी आहे, ही कर्तृत्ववान लोकांची पण भूमी आहे, पण दुर्दैवाने याची एक ओळख ही वेगळ्याने निर्माण कुठेतरी झालेली आहे। या ओळखेला नाईलाज आहे आणि हे चित्रही बदललं पाहिजे। त्यामुळे जिथे सगळ्यात जास्ती तणाव आहे त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे। जिथे सद्भावना तुलनेने कमी अधिक असेल त्यापेक्षा थेटपणे बीडमध्ये गेलं पाहिजे, की जिथे गेल्या 3 महिन्यापासून सातत्याने जी चर्चा आहे ती पहिले आका होते, मग आता खोक्या आला, आता पुढे कोण काय येईल माहीत नाही। मात्र पहिले लोकसेवक, लोकनेता, सहकार महर्षी असे शब्द समाजात आपल्याला ऐकायला मिळायचे। आता जे शब्द ऐकायला मिळतात तेही दुर्भाग्यपूर्ण आहे। बीड हे या गोष्टीचं एक प्रतीक म्हणून जे कॉईन झालेलं आहे त्याच्याशी मी व्यक्तिगत बीडमध्येच आहे, इतर महाराष्ट्र सगळा अलबेल आहे अशातलाही परिस्थिती नाही। मात्र ज्या ठिकाणी तणाव आहे आणि जिथे या विकृत राजकारणाचा आणि व्यवस्थेचा बळी गेलेला आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण करूनच ही पदयात्रा, ही सद्भावना निर्माण होऊ शकते, ही आमची त्यामागची भावना आहे। आणि संपूर्ण 2 दिवसाची यात्रा कशी असणार आहे? जंगलामधला जो भाग आहे तिथे पदयात्रा ही नसून मात्र 2 दिवस आम्ही संपूर्ण दिवस चालत आहोत। आज सकाळी आता मस्साजोग या ठिकाणी आम्ही निघत आहोत आणि तिथून निघून उद्या बीडमध्ये आम्ही त्याचा समारोप करत आहोत। तर गावागावांमध्ये या सद्भावनेचा संदेश देणे, ज्या घोषणा राहतील, जे गीत राहतील, जे प्रेरणागीत राहतील ते याच अनुषंगाचे असतील आणि एक सकारात्मकता आम्ही घेऊन चाललेलो आहोत। आणि सकारात्मक घेऊन जात असताना खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं हे म्हणणं लाजमी आहे, हे पण म्हणणं अत्यंत आवश्यक आहे। तो संदेश पण आम्ही देणार आहोत। त्यामुळे कुठलं लो प्रोफाईलली जनसामान्यांमध्ये मिसळून या यात्रेचा संदेश महत्त्वाचा आहे आणि यात्रेचं प्रारूप स्वरूप देखील हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजपासून तर उद्यापर्यंत या पदयात्रेत आम्ही चालणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।